नीट पेपर लीक, बेरोजगारी आणि शिक्षण व्यवस्थेमधील प्रश्नांवर कॉक्रोच जनता पार्टी 16 जूनला नागपूरमध्ये आंदोलन करणार. संविधान चौकातील आंदोलनासाठी सीताबर्डी पोलीस ठाण्यामध्ये परवानगी अर्ज सादर. पक्षाचे संस्थापक अभिजित दिपके सहभागी होण्याची शक्यता. सीजेपी हे आरएसएसचं काम करत असल्याची सुजात आंबेडकरांना शंका. अभिजित दिपकेंच्या हातातील बाबासाहेबांचं आत्मचरित्र खोटं. वंचितचे नेते सुजात आंबेडकरांचा गंभीर आरोप. दिपके वाचत असलेलं पुस्तक डायमंड पब्लिकेशनचं. सुजात आंबेडकरांची माहिती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून नॉर्थ कोस्टल रोडच्या कामाची पाहणी. काँग्रेस आमदार अस्लम शेखही पाहणी दौऱ्यात उपस्थित. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून भीमाशंकरमध्ये विकास कामांची पाहणी. सुनेत्रा पवारांनी भीमाशंकराचं घेतलं दर्शन. उद्यापासून भीमाशंकर मंदिर भाविकांसाठी खुलं होणार. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांकडून राज ठाकरेंची भेट. शिवतीर्थ निवासस्थानी राज ठाकरेंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आव्हाडांकडून भेट. रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाचा तिसरा दिवस. आज संध्याकाळपर्यंत निर्णय न झाल्यास उद्यापासून नामदेव पायरी महाद्वाराजवळ आंदोलन. रोहित पवारांचा इशारा. शेतकरी प्रश्नांबाबत रोहित पवारांचं अन्नत्याग आंदोलन. पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांची प्रकृती स्थिर. रोहित पवारांना थकवा, डिहायड्रेशनचा त्रास. डॉक्टरांची माहिती. डॉक्टरांकडून रोहित पवारांना कमी बोलण्याचा सल्ला. राज्यातील विविध धरणं, जलाशय आणि जलस्रोतांमध्ये उपलब्ध असलेला पाणीसाठा संरक्षित करा. सुरू असलेली पाण्याची आवर्तनं तत्काळ बंद करण्याचे आदेश. जलसंपदा विभागाचे प्रधान सचिवांचे संबंधित अधिकाऱ्यांना आदेश. एल निनोच्या संभाव्य प्रभावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश. 31 ऑगस्टपर्यंत शहरी आणि ग्रामीण भागामध्ये अखंडित पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यावर भर. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामधील काही भागात पुढील 2 दिवस उष्णतेची लाट येण्याची शक्यता. भारतीय हवामान खात्याकडून आज मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यासाठी उष्णतेचा इशारा. तर विदर्भातील काही भागात आज आणि उद्या उष्णतेच्या लाट येण्याचा अंदाज.